आहे। लोकसभेच्या अध्यक्षांनी ज्यांचा गौरव केलेला आहे, आदर्श संसदपटू सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा माने साहेब यांचा त्यांनी सन्मान केलेला आहे। त्यामुळे निश्चितपणानं वक्तृत्व काय असावं, कर्तृत्व काय असावं आणि खऱ्या अर्थानं समाज कसा घडवावा याचा मूर्तिमंत उदाहरण आदर्श म्हणजे आदरणीय खासदार महोदय धैर्यशीलदादा माने साहेब आहेत। जोरदार टाळ्यांचा आवाज आदरणीय खासदार महोदयांसाठी आला पाहिजे। राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, कलाक्रीडा विश्व, उद्योग विश्व, सहकार क्षेत्र याचबरोबर राजकारण फक्त निमित्त मात्र आहे, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून एक अविरतपणे, अखंडितपणे मोठं योगदान आदरणीय खासदार धैर्यशीलदादा माने साहेबांनी दिलेलं आहे। त्यामुळं खासदार फक्त नावापुरतं नाही तर देशामध्ये एक आदर्श खासदार कसा असावा याचं उदाहरण म्हणजे आपल्या धैर्यशीलदादा आहे। त्यांना जोरात टाळ्यांचा आवाज दादांसाठी आला पाहिजे। निश्चितपणानं संपूर्ण लोकसभा मतदारसंघाला एक अभिमान आहे दादांच्या बद्दल। इतकं कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला लाभलेलं आहे आणि आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज माझा कार्यक्रम होतोय। त्यामुळे निश्चितपणानं मला एक अभिमान आहे। देशभरामध्ये अनेक खासदार आणि अनेक खासदारांमधून एक खासदार आपल्या हातकणंगलेचे, अनेक गावं आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये, अनेक गावातील एक गाव रुकडी गाव आणि रुकडी गावाचं रत्न आदरणीय धैर्यशीलदादा आहेत आणि त्या रत्नानं नाव आज देशभर केलेलं आहे। हे गावच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद बाब आहे, अभिमानास्पद। आदरणीय खासदार साहेबांच्या कार्याला देखील सलाम या निमित्तानं करतो आहे आणि पुढच्या